रत्नागिरीतल्या तिहेरी खून प्रकरणाने जिल्हा हादरून गेलाय. मुख्य आरोपी दुर्वास पाटील आणि त्याचे 3 साथीदार पोलीस कोठडीत आहेत. मात्र या संपूर्ण मालिकेत आता नवा ट्विस्ट समोर आलाय. दुर्वासचे वडील आणि सायली बारचे चालक दर्शन पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सायली बार सील केल्यानंतर पोलिसांना मयत भक्ती मयेकरचा मोबाईल मिळाला असून त्यातून महत्त्वाचे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आधीच्या 2 खून प्रकरणांतही दर्शन पाटीलची छाया असल्याचा पोलिसांना संशय आहे. सीताराम वीरची मारहाणीमुळे झालेली मृत्यूची घटना असो किंवा या घटनेचा साक्षीदार ठरलेला राकेश जंगमचा खून, या दोन्ही धाग्यांनी पोलिसांना आता नव्या निष्कर्षापर्यंत नेलंय. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनीही आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांची चौकशी करा अशी मागणी केली होती. यासोबत या गंभीर खुनाच्या प्रकरणाची सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागलीय. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेग घेत आहे. मात्र आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय, या धक्कादायक प्रकरणात दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक होणार आहे का, की पोलीस चौकशी करून त्यांना सोडून देणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.